नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मुलींना मोफत शिक्षण यामध्ये बऱ्याच अडचणी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना लागू केली होती. परंतु मुली आणि पालकांसमोर बऱ्याच अडचणी उभ्या. टाळ्या वाजवाल. जून पासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, MBA सहित कुठल्याही कोर्सला 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. एकनाथजी शिंदेंना सुरुवातीला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो. तसे माझे एकनाथजी त्यांनी मला रात्री 2ला फोन केला. तर मी मुळात घाबरलो की रात्री 2ला CM फोन करतात म्हणजे काय. जून शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशाची प्रत मिळालेली नाही. त्यात फक्त शैक्षणिक शुल्काचा उल्लेख आहे. त्यामुळे अन्य शुल्क भरावे लागतील असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात शिकवणी शुल्क अतिशय कमी असते व अन्य शुल्क अधिक असण्याची रचना आहे. आमच्याकडे धनादेश आलेला नाही. शासनाचे पैसे आल्यानंतर तुम्हाला परत केले जातील अशी तोंडी सांगितल्या जात आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणात काटेच काटे असल्याचे चित्र पाहायला मिळते. काही महाविद्यालयात शुल्क आकारण्याचे अधिकार स्वतंत्र समितीला देण्यात आले असून त्यांनी हे शुल्क ठरवून दिलेले आहे. त्यामुळे त्यात बदल करण्याचे अधिकार त्या समितीलाच असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी निर्माण होत आहे. शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क संपूर्ण माफ करण्याचा शासन निर्णय होऊ नये त्याचा लाभ मुलींना होत नसल्याचे चित्र राज्यभर दिसून येत आहे. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असण्यासाठी मोफत उच्च शिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीमध्ये काही महाविद्यालये अडथळा निर्माण करत असल्याची तक्रार राज्य सरकारला प्राप्त झालेला असून त्यांच्यावर कारवाईसाठी प्रत्येक महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेच्या काळात सरकारचा एक अधिकारी पूर्ण वेळ बसविण्याचा विचार सुरू आहे. अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई केली जाईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेले आहे. सर्वसाधारणपणे अभियांत्रिकी महाविद्यालयात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 85,130 रुपये वार्षिक शुल्क असेल तर शैक्षणिक शुल्कापोटी 15,000, विकासावर 39,850, अन्य शुल्क 26,000, महाविद्यालयीन शुल्क 3,686 व विद्यापीठाचे शुल्क 594 असे वर्गीकरण होते. यात शैक्षणिक शुल्क शासनाकडून म्हणजेच केवळ 15,000 रुपये माफ केले जाते व उर्वरित पैसे भरण्याची सक्ती केली जाते. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.